भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सालाबादप्रमाणे अखंड भारतात 14 एप्रिलला साजरी केली जाते. त्याच धर्तीवर ग्रामपंचायत विन्हेरे कार्यालयात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आंबेडकरांची जयंती साजरी होत असताना ग्रामस्थांच्या निदर्शनास आलं की जयंतीनिमित्त पूजेला लावण्यात आलेल्या महापुरुषांची प्रतिमा जसं की छत्रपती शिवाजी महाराज, भगवान गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा थोर महापुरुषांच्या प्रतिमा खराब मळक्या कपड्यावरती ठेवण्यात आल्या होत्या. याबाबत संबंधित ग्रामविकास अधिकारी राठोड यांनी ग्रामस्थांनी विचारणा केली की महापुरुषांच्या प्रतिमा आपल्या कार्यालयाकडनं खराब कपड्यांवरती मांडण्यात आल्या आहेत. या घटनेमध्ये आपल्या कार्यालयाकडनं जयंती कार्यक्रमात सहभागी मंडळींकडनं महापुरुषांची विटंबना होतीये. ही विटंबना त्वरित थांबवून प्रतिमांच्या खाली स्वच्छ कापड अंथरावं जेणेकरून आपल्याकडनं विटंबना होणार नाही. परंतु सांगितलेल्या बाबींवरती लक्ष न देता ग्रामविकास अधिकारी राठोड यांनी आणि त्यांचे कर्मचारी प्रवीण गांधी, दिनकर देवघरकर यांनी ग्रामस्थांशी हुज्जत घालायला सुरुवात केली आणि तिथल्या उपस्थित ग्रामस्थांना उलटसुलट बोलून विषय टाळण्याचा प्रयत्न केला. जे कृत्य केलेलं आहे ते वाईट आणि निंदनीय आहे. हे त्वरित सुधारून घ्यावे जेणेकरून महापुरुषांची विटंबना थांबवण्यात येईल आणि त्यांचा मान सन्मान राखण्यामध्ये आपण कुठेही कमी पडणार नाही ह्याची आपल्याला दक्षता घेता येईल. पण कुठल्याही ग्रामस्थांच्या बोलण्याकडे त्यांनी लक्ष न देता अशा कार्यक्रमासाठी शासन आम्हाला कुठल्याही पद्धतीचा निधी देत नाही, तुम्हाला जे काही करायचे आहे ते तुम्ही करा अशा शब्दात ग्रामसेवक राठोड यांनी ग्रामस्थांना उद्धट उत्तरं दिली. या घटनेमुळे महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना आणि अवमान झाल्यानं समाजातील ग्रामस्थांच्या भावना दुखावल्यात. विन्हेरेमधील ग्रामस्थ आक्रमक झालेत आणि छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध या तीनही थोर महापुरुषांच्या प्रतिमेची विटंबना आणि अवमान केल्याप्रकरणी संबंधित ग्रामसेवक राठोड आणि कर्मचाऱ्यांवरती योग्य ती कारवाई होऊन निलंबन करावं, असं न झाल्यास पंचायत समितीसमोर आंदोलन करू असा इशारा देण्यात आला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 125वी जयंती जशी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये साजरी होते त्याप्रमाणे विन्हेरे ग्रामपंचायतीमध्ये देखील साजरी करण्यात आली. परंतु त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज, भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा ठेवण्यात आल्या. पण त्या प्रतिमा ठेवण्यात आल्या त्या कशा पद्धतीने पाहिजे तर त्या राठोड हा तिथला मुख्य आहे ग्रामसेवक, त्यांनी त्या ठिकाणी गलिच्छ असं म्हणजे जे कार्पेट असतं त्या कार्पेटवरती धुळीने माखलेलं त्या कार्पेटवरती त्या तिन्ही महापुरुषांच्या प्रतिमा ठेवला. हे तुमच्या आमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये लाजिरवाणी गोष्ट त्यांनी केलेली आहे आणि म्हणून अशा ह्या ग्रामसेवकाचा आम्हीच नव्हे तर आमच्या भागातील जे समाज आमचा आहे बौद्ध समाज, त्या बौद्ध समाजाची काल रात्री भिकुराम कासारे यांच्या आधिपत्याखाली विजय पवार वगैरे, राजाराम यादव, तसेच अशोक यादव आणि अध्यक्ष आपले विश्वास यादव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्या बैठकीमध्ये आमच्या 18 गावाने असं ठरवलेलं आहे की अशा माणसाचा निषेधच नाही तर त्याला सरकारने कोणत्याही प्रकारे जाब विचारला पाहिजे. आमच्या माहितीप्रमाणे की बाबासाहेब त्यांची जयंती प्रत्येक वर्षी ग्रामपंचायतीमध्ये झालीच पाहिजे असा पंतप्रधानांचा इशारा आहे आणि त्या पद्धतीने सर्क्युलर आहे. परंतु याने मनमानी कारभार करून एका महान पुरुषांचा अवमान करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो देखील ओबीसी आहे, परंतु त्याला देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचा आदर नाही किंवा माहिती नाही असं मी म्हणेन. तर त्याच्यावरती जास्तीत जास्त कारवाई, कारण ती कारवाई जर झाली नाही तर आम्ही त्याला जे पाठीशी घालणारे लोक आहेत त्यांना देखील उजेडात आणून आम्ही त्यांचे देखील तमाशा करून दाखवू असे आम्ही सगळ्या समाजाने ठरवलेलं आहे. आज आम्ही महाड तालुक्यामध्ये येऊन सगळ्या आमच्या नेतेमंडळींची गाठीभेटी घेतो आहे, पत्रकारांची गाठीभेटी घेतो आणि पत्रकारांना देखील आम्ही असं विनंती करतो की हा आवाज तुमचा लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि पोहोचवण्याचं काम तुमचं माध्यम आहे, प्रसार माध्यम आहे, त्या माध्यमातून तुम्ही करावा आणि जास्तीत जास्त बौद्ध समाजाचं संघटन कसं मजबूत होईल. कुठेतरी काही लोक एरे बघायला असतात ते कुठेतरी काढी टाकण्याचा प्रयत्न करतात, वातावरण गुडल करण्याचा प्रयत्न करतात, तर त्यांना देखील चाप भेटला पाहिजे. अशा पद्धतीचं सगळं वातावरण तयार व्हावं हीच आमची विनंती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती 2025 साली शासनाच्या जाहीरानुसार विन्हेरे ग्रामपंचायतमध्ये साजरी करण्यात आली होती. त्या ठिकाणी आम्ही पूर्ण विन्हेरे ग्रामस्थ मंडळ त्या जयंतीसाठी पूजेसाठी त्या ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये गेलो असता तिथे त्या जी फोटोची मांडणी केली होती त्या मांडणीखाली
कार्पेट लादीवर टाकतो ते कार्पेट त्या फोटोच्या मांडणीखाली टाकले होते. परंतु आम्ही त्या ग्रामसेवकाला विचारणा केली असता त्याने त्या उडवाउडीची उत्तरं देऊन आम्हाला उद्धट उत्तरं अशी दिली आहेत की तुम्ही आम्हाला काही शासन पैसे देत नाही, आम्ही आमच्या स्वखर्चाने करतो आहे, आम्हाला कोण पैसे देत नाही, काय नाही, आम्ही खाजगी मी स्वतः जयंती साजरी करतो, अशा प्रकारचे त्यांनी उत्तरं दिली आहेत. परंतु आम्ही त्याला विचारणा केली असता तो उडवाउडीची उत्तर देत होता आणि त्याच्यावरती या ग्रामसेवकावरती शासनामार्फत कठोर कारवाई करण्यात यावी अशी आमच्या ग्रामस्थ मंडळाची विनंती आहे.